हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो सर्वांना. मी पास्टर जयमाला. मी तुमच्यापुढे एक सुंदर असं परमेश्वराचं वचन घेऊन आलेले आहे आणि माझ्या गोंडस मित्रांनो, बालमैत्रिणींनो, माझ्या बंधुभगिनींनो, माझ्या आईबापांनो, मी तुमच्यासाठी सुंदर असं परमेश्वराचं वचन घेऊन आलेले आहे आणि तुम्ही ते वचन, त्या वचनामध्ये विश्वासाने ते भाग घ्या. कान लावून ऐका, ते वचन लक्ष देऊन ऐका, कारण परमेश्वर काय म्हणतो. हालेलुया. तर वचन असं आहे, देवाचे ज्ञान आणि मानवाचे वैभव. हालेलुया, हालेलुया. इर्मया अध्याय 9 वचन 23. हालेलुया. बघा परमेश्वर काय म्हणतो माझ्या गोंडस बालमित्रांनो, मैत्रिणींनो. हालेलुया. इर्मया अध्याय 9 वचन 23 वचन असं सांगतं, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. हालेलुया. ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. काय म्हणतं परमेश्वर? स्वतः परमेश्वर म्हणतोय, कुठला माणूस म्हणत नाही आहे. कारण पवित्र शास्त्र ठामपणे सांगतं की परमेश्वर म्हणतो. बघा, परमेश्वर म्हणतो, स्वतःहून परमेश्वर म्हणतो की ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. तर बाळगावयाचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याच्याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे, असा परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? ह्या जगामध्ये माझ्या बालमित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तात्पर्य आहे की ह्या जगामध्ये हे जगाचं जे ज्ञान आहे ते जगी ज्ञान आहे, म्हणजे पवित्र शास्त्रामधलं जे परमेश्वराचं ज्ञान आहे ते सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. कारण मार्ग, सत्य, जीवन येशू आहे. याच्याशिवाय कोणीच परमेश्वर. मला विश्वास नव्हता, पण माझ्या जीवनामध्ये आजार आले, दुःख आले, संकट आले, मी त्रस्त होते आजाराने. आणि माझ्यासोबत माझा छोटासा परिवार होता. एक छोटीशी मुलगी, आई, असा आमचा परिवार होता. मला बघणारं कोणी नव्हतं. हालेलुया. पण परमेश्वर का महान परमेश्वर आहे. मी दुसरं करायची, माझी आजी करायची म्हणून मी त्या सर्व गोष्टी करायची. माझ्या आईवडिलांना ह्याच्यात जरासाही रस नव्हता. पण माझ्या बालमित्रांनो, मी जेव्हा आजारी पडले, मी कमवणारी व्यक्ती होती आणि मी घरात आजाराने त्रस्त होते. तुम्हाला सांगते, मी इतकं त्रस्त झाले होते आजाराने. मला माझ्या पूर्ण एक साईड माझं ब्लड सर्क्युलेशन होत नव्हतं आणि माझ्या डोक्यापर्यंत ते पोचत नव्हतं रक्त. हालेलुया. ब्लड पोचत नव्हतं आणि पूर्ण वेदना असायच्या. रात्रदिवस मी ओरडायची. हालेलुया. रात्रदिवस मी ओरडायची. त्या वेदना इतक्या सहन नाही व्हायच्या. आणि जेव्हा मी जेव्हा जॉबला जायचे तेव्हा माझे ओळखीचे काका मिळाले होते आणि त्यांनी पाहिलं, ही मुलगी दिसत नाही आहे, बसमध्ये दिसत नाही आहे. आणि त्यांनी मला विचारलं होतं की बेटा तू कुठे राहतेस? तर मी म्हटलं होतं, बाबा मी असं विद्याविहार साईडला राहते म्हणून. आणि त्यांनी माझं घर शोधत आले आणि आमचं घरी पाहिलं येऊन, तर मी आजाराने त्रस्त झालेले होते. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ते काका घरी आले आणि मला पाहिलं आणि माझ्या आईला म्हटले की ह्या मुलीला आपण प्रभू येशूच्या प्रार्थनेला घेऊन जाऊया. हालेलुया. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे माझ्या मित्रांनो, मी म्हटलं नाही, मला यायचं नाही, मला दुसऱ्या देवाकडे यायचं नाही. माझा देव समर्थ आहे, माझा देव मला बरं करेल. हालेलुया. माझ्या आई ओरडली, तुला एक छोटीशी मुलगी आहे, तिला कोण बघणार आहे? तुला चालायचं आहे. मला ओरडून, वाईट शब्द बोलून मला जबरदस्तीने तिकडे ते प्रार्थनेला घेऊन गेले. हालेलुया. आणि तिथे मी असा विचार केला, आता मी जाणार
पण येताना मी येणार नाही, मी माझ्या स्वतःला संपवेल. कारण ह्या वेदना असह्य झाल्या होत्या आणि मला त्या तो जो त्रास होता मला सहन होत नव्हता माझ्या मित्रांनी. तुम्हाला सांगू, तिथे सांगत होते तुमच्या मनात कोणाबद्दल राग असेल त्या व्यक्तीला क्षमा करा. मी तिकडे पाहिलं, तिथे कुठे मूर्ती नव्हती, कुठे फोटो नव्हता. म्हटलं इथे कोणाला सांगायचं आहे, इथे नारळ पण नाही फोडायचं, इथे हार पण द्यायचा नाही. हालेलुया. तर तुम्हाला सांगते परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर महान आहे. मी खूप त्रस्त झालेले होते आणि मी म्हटलं मी नाही क्षमा करणार, कारण मला त्रास दिलेले मला लोकांनी त्रास दिला आणि मी कसं काही लोकांना क्षमा करायचं. मला राग आणि क्रोध भरलेला होता. माझी छोटी मुलगी म्हटली मम्मी क्षमा कर सर्वांना. हालेलुया. आणि मी तिला तिथेच एक चापट मारली. म्हणजे तू मला सांगतेस मला ज्यांनी त्रास दिला मी त्यांना क्षमा करू. माझ्या मुंडस मित्रांनो, परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वराने आपल्याला मारणाऱ्याला देखील क्षमा केलेली आहे. तर मी कोण आहे. हालेलुया. आणि मी रागाने क्रोधाने सगळ्यांकडे बघत होते. कुणी स्पर्श होऊन पडत होतं, कुणी काय करत होतं, कुणी काय कसं वागत होतं हे म्हटलं. आणि ते पास्टर होते स्टेजवर, पास्टर सेबॅस्टियन मार्टिन. हालेलुया. आणि ते वरून स्टेजवरून लोकांना टच करायचे, लोक धडकन स्पर्श होऊन खाली पडायचे. तर मी म्हटलं या माणसाने पैसे दिले असतील आणि तिथे पब्लिकमध्ये लोक बसवले असतील आणि ते लोक मुद्दाम पडतात खाली. हे खोटं आहे, नाटक आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं मी डोळे उघडून उभे होते, मी कुणाला क्षमा करत नव्हते. आणि त्याने सांगितलं तुम्ही क्षमा करा, तुमच्या लोकांना, तुमच्या वैरांना क्षमा करा. हालेलुया. मी क्षमा करत होते. राग आणि क्रोध बसलेला होता माझ्या मनामध्ये. मला आजपर्यंत त्यांनी दुखवलं, मी त्यांच्याविषयी क्रोध बाळगून बसलेले होते, क्षमा करत नव्हते. तरी माझ्या छोट्याशा मुलीने पण मला बोलली, तरी पण मी तिचं ऐकलं नाही. आणि मग परमेश्वराचं वचन सांगतं. मी म्हटलं हे सगळे नाटक आहे, हे सगळे नाटकं आहेत. सगळ्या बायका पडत आहेत, पुरुष पडत आहेत. म्हटलं बायका तर बायका आणि पुरुष पण पडत आहेत, हे झोप आहे. पण तुम्हाला सांगू माझ्या गुंडस बालमित्रांनो, मी जेव्हा मला असं अंगाला शहारे येत होते, मला असं वाटतं आणि पाय माझे असे हळूहळू उचलत होते. तर मी म्हटलं की इकडे खुल्लं ग्राउंड आहे खुल्लं आणि इकडे थंडी वाजते म्हणून शहारे येत आहेत. हालेलुया. आणि हे पाय असे का उचलत आहेत म्हणून मी असे स्वतःच्या पायाला एकदम घट्ट रोवत होते. आणि तिकडून त्या पास्टरांनी कमांड दिली, म्हणजे आज्ञा केली की येशूच्या नावात सामर्थ्यशाली स्पर्श हो, येशूच्या नावात बरे व्हा, असं पास्टरांनी 3 वेळा कमांड म्हणजे आज्ञा सोडली. हालेलुया. आणि तुम्हाला काय सांगू, मला धडाधड स्पर्श होऊन मी अशा उलट्या पालट्या उड्या मारायला लागले. हालेलुया. मला समजतच नव्हतं की हे मला काय होतं आहे. आणि मी धडाधड स्पर्श होऊन पडत होते. आणि त्या पडण्याद्वारे सगळे लोक थांबले तिथे पडण्याचे, पण मी पडत होते. आणि त्या पडण्याद्वारे माझ्या शरीरामधून काहीतरी निघून चालले असं मला जाणवत होतं. आणि त्या जाणवण्याद्वारे माझ्या त्या आजाराद्वारे मला जो त्रास होत होता, त्या वेदना हळूहळू एका क्षणात त्या पडण्याद्वारे माझ्या वेदना एवढ्या 5-6 वर्षाच्या ज्या वेदना त्या येशूच्या नावामध्ये पूर्णपणे निघून गेल्या. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. आणि तुम्हाला सांगते मी हात जोडलेले नव्हते, पण जेव्हा मी अशी पडले तर असे लोटांगण घालत पडले होते आणि ते पण माझे हात जोडले गेले होते. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वरा माझ्या दोनदाच बालमित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या बंधू भगिनींनो, जेव्हा मी पडले एका क्षणामध्ये माझा 5-6 वर्षाचा जो होणारा त्रास होता मला, हालेलुया, तो थांबला, निघून गेला. आणि तेव्हा मी जाणले की हा खरंच येशू जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मी घमंड केला होता, नाही माझं आहे, माझ्या घरी आहेत, माझ्या घरी देव आहेत, माझं असं आहे तसं आहे. आणि त्यांनी इतक्या वर्ष मी एवढ्या आराधना, उपासना, तापासना केली. 121 वेळा जप करायचे. आणि त्या जपाने त्या हार नारळ फुलाने फळाने मी सगळं अर्पण करायचे. आणि त्याच्यात मला काहीच मिळालं नाही. आणि येशू ख्रिस्ताच्या इथे येऊन 5-6 वर्षाचा असलेला माझा त्रास पूर्णपणे घालवला प्रभू येशूने. आणि त्या परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला मी कोटी प्रणाम केला की खरंच परमेश्वरा तूच जिवंत परमेश्वर आहे, तुझ्याखेरीज कुणीच परमेश्वर नाही. हालेलुया. हालेलुया. आणि माझा घमंड होता की माझा आहेत ना घरी, पण माझा घमंडाचा घमंड उतरवणार तो परमेश्वर, त्याने माझं घमंड उतरवलं. परमेश्वर खरंच महान आहे. एक म्हणण्याचा तात्पर्य आहे माझं की मला घमंड नव्हता, पण आजाराने त्रस्त झाले होते. आणि ज्याच्यामध्ये जे काही बरं करू शकत नाही, जे काही आपल्याला काही देऊ शकत नाही,
आपल्याला शांती देऊ शकत नाही, अशामध्ये मी गुंतली गेलेली होते आणि त्याच्यावर विश्वास होता. पण जेव्हा मला माझ्या जीवनातले आजार गेले, 1 रुपया खर्च न करता फक्त माझे गाडी भाड्याला पैसे गेले, गाडी भाड्याचे माझे पण पैसे नव्हते, जे काका आले होते त्यांनी मला घेऊन गेले. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं माझ्या बालमित्रांनो, ते मामा आलेले नव्हते तरी येशू माझ्या घरी आला होता. येशू मला बोलवायला आला होता, कारण येशू माझ्यावर प्रेम करत. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तो वचन आहे. आपल्याला किती बाहेरचं ज्ञान असेल शिक्षणाचं, तर ज्ञानाने आपल्याला ज्ञान आहे म्हणून घमंड बाळगू नका. आपल्याला ज्ञान पवित्र शास्त्रातलं हवं. हालेलुया. बलवान जो बॉडी, ज्याच्यात बॉडी आहे, ताकद आहे, असं वाटतं अरे माझ्यात बॉडी आहे, माझ्यात ताकद आहे, मी काही करू शकतो, माझे हातपाय शाबूत आहेत, मी मजबूत आहे, मला कोणी हरू शकत नाही. पण माझ्या बालमित्रांनो, मला सांगण्याचं तात्पर्य आहे हे आहे की आपल्याला बनवणारा तो परमेश्वर आहे, ताकद देणारा पण तो परमेश्वर आहे. जर त्याने आपल्यातली ताकदच काढून घेतली तर आपण कुठली ताकद मिरवणार? कुठल्या ताकदीचा, कुठल्या बळाचा घमंड मिरवणार? हालेलुया. ज्याने आपल्याला ताकद दिली त्या देवाचा अभिमान बाळगा. हालेलुया. त्याचं नाव आहे परमेश्वर पिता यहोवा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं 24 आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. कितीही श्रीमंत असो, टाटा बिर्ला कुणी असू दे, किती करोडपती असू दे, पण एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जायचं आहे. पण कुठं जायचं आहे कुणाला माहीत नाही. तर आपल्याला कुठं जायचं आहे? एक स्वर्ग आहे आणि एक नरक आहे. जर आपण विश्वास ठेवतो तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ, आणि आपण विश्वास नाही ठेवत आहे तर आपण नरकाकडे जाणार. कारण आपण जेवढे पाप केले त्या धर्तीवर, या पृथ्वीवर राहून, आणि त्या एक ना एक दिवस त्या पापांचा आपल्याला परमेश्वर काय देणार आहे? आपला झाडा घेणार आहे. हालेलुया. न्याय करणार आहे परमेश्वर येशू ख्रिस्त येऊन. हालेलुया. माझ्या बालमित्रांनो, बाळगावायचा असला, आपल्याला घमंड कशामध्ये बाळगायचं सांगते तुम्हाला. आपल्याला बाळगावायचा असला 24 वचन सांगतं, तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा, यातच मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतं. हालेलुया, हालेलुया. कशाला आपल्याला घमंड कशाला बाळगायचं आहे? मी जिवंत देव कोण आहे? पिता परमेश्वर यहोवा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा. हालेलुया. आपलं जिवंत देव कोण आहे? येशू ख्रिस्त, जो येशूला जो संदेशा वचन देत आहे. आता तुमच्यापुढे हे पास्टर, जयमाला पास्टर जे वचन देत आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय तर तुम्ही येशूवर विश्वास ठेवताय. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवताय, तुम्ही येशूला ज्याने पाठवले, तो स्वर्गीय मालक आहे, आकाशाचा पृथ्वीचा बाप, या सर्व सृष्टीचा आणि या पृथ्वीचा मालक पिता यहोवा, तुम्ही त्याला ओळखणार. जो मला ओळखतो तो येशूला ओळखतो, जो येशूला ओळखतो तो मी त्याला ओळखतो. हालेलुया. तर घमंड ह्याच गोष्टीचा बाळगा, मी जिवंत देवाला जाणतो, ओळखतो, आणि देवाला तुमच्या हार, फूल, नारळ देणग्यानी परमेश्वर खुश होत नाही आहे. खुश ह्याच्यातच होतो, तुम्ही त्याला जाणता, ओळखता, विश्वास ठेवता, आणि तो तुमच्या जीवनात न्याय करणार आहे परमेश्वर येशू ख्रिस्त येऊन. हालेलुया. माझ्या बालमित्रांनो, बाळगावायचा असला, आपल्याला घमंड कशामध्ये बाळगायचं सांगते तुम्हाला. आपल्याला बाळगावायचा असला 24 वचन सांगतं, तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा, यातच मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतं. हालेलुया, हालेलुया. कशाला आपल्याला घमंड कशाला बाळगायचं आहे? मी जिवंत देव कोण आहे? पिता परमेश्वर यहोवा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा. हालेलुया. आपला जिवंत देव कोण आहे? येशू ख्रिस्त, जो येशूला जो संदेशा वचन देत आहे. आता तुमच्यापुढे हे पास्टर, जयमाला पास्टर जे वचन देत आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय तर तुम्ही येशूवर विश्वास ठेवताय. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवताय, तुम्ही येशूला ज्याने पाठवले, तो स्वर्गीय मालक आहे, आकाशाचा पृथ्वीचा बाप, या सर्व सृष्टीचा आणि या पृथ्वीचा मालक पिता यहोवा, तुम्ही त्याला ओळखणार. जो मला ओळखतो तो येशूला ओळखतो, जो येशूला ओळखतो तो मी त्याला ओळखतो. हालेलुया. तर घमंड ह्याच गोष्टीचा बाळगा, मी जिवंत देवाला जाणतो, ओळखतो, आणि देवाला तुमच्या हार, फूल, नारळ देणग्यानी परमेश्वर खुश होत नाही आहे. खुश ह्याच्यातच होतो, तुम्ही त्याला जाणता, ओळखता, विश्वास ठेवता,
आणि तो तुमच्या जीवनात कार्य करतो. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? प्रेमी परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर काय आहे? प्रेमी परमेश्वर आहे. परमेश्वर महान आहे. तो राजांचा राजा आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. आनंद चांगला आहे. हालेलुया. म्हणून माझ्या गोंडस मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. परमेश्वर तुमच्या जीवनात फार मोठे कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. प्रभू परमेश्वर, तू महान आहेस प्रभू. परमेश्वर ह्या राजाचा, या सृष्टीचा आणि आकाशाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. त्या जिवंत देवाला जाणा, जिवंत देवाला ओळखा. जसं मी ओळखलं तसे तुम्ही जिवंत देवाला जाणा आणि ओळखा आणि त्याच्यावर प्रेम करा. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही एकदा या माझ्या बाळांनो आणि त्याच्या प्रेमाचा स्वाद चाखायला शिका, कारण त्याचं प्रेम मधुर आहे, मधासारखं गोड आहे. त्याचं वचन गोड आहे. या वचनावर जर तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्ही घमंड श्रीमंतीवर बाळगू नका. तुम्ही घमंड बॉडीवर बाळगू नका. तुमच्याकडे काय आहे, बंगल्या आहेत, गाड्या आहेत, याच्यावर बाळगू नका. तुमच्याकडे सुंदरता आहे, याच्यावर बाळगू नका. ती सुंदरता पण आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. त्याचा आभार मानायला शिका. आज जे जीवन आहे, आज जगताय, खाताय, पिताय, राहताय, आज त्या परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही म्हणणार, अरे आम्ही काम करतो म्हणून आम्ही खातो. अरे माझ्या बाळांनो, तुम्ही काम करताय म्हणून खाता हे मान्य आहे मला, पण ज्याने आपल्याला हे जीवन दिले, हे शरीर दिले, हे हातपाय चांगले ठेवलेत, हे आपलं बोलणं, हे डोळे, हे कान, हे हातपाय, पूर्ण शरीर ज्या परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे, त्याने आपल्याला चांगलं ठेवलं आहे. म्हणून आज आपण कामधंदे करतो आणि ज्याने बनवलं आपण त्याला वेळ देत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर महान आहे. तुम्ही एकदा बघा, त्याला हाक मारा, त्याच्यावर विश्वास ठेवा. येशू तुम्हाला हर एक संकटातून, हर एक दुःखातून मुक्त करेल. त्याच्यावर प्रेम करायला शिका, कारण तो न्याय करायला येणार आहे. आणि अभिमान ह्यासाठी ह्याचा बाळगा की मी येशूला, जिवंत देवाला जाणतो आणि ओळखतो, याचा मला अभिमान आहे. तर देव खुश कशाने होतो की तुम्ही त्याला जाणता, त्याला ओळखता आणि त्याच्यावर प्रेम करता, कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. येशू माझ्यावर खूप प्रेम करतो. पिता माझ्यावर खूप प्रेम करतो. पवित्र आत्मा माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बाळांनो, तसा तो तुमच्यावरही प्रेम करतो. तुम्ही या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. 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 आमेन. पहा, मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट नासरत येशूच्या नावात या क्षणाला निघून जाऊ. डायबिटीज, HIV, ब्लड कॅन्सर, पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, बहिरेपणा, मुकेपणा, मेंदूचे आजार, अशांती तुमच्या जीवनातून निघून जाऊ. कर्जाच्या श्रापांना येशूच्या नावात तोडते आणि भूत, प्रेत, जादूटोणा, तंत्र, मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला येशूच्या नावात आज्ञा करते. या क्षणाला सोडा आणि यांच्या शरीरातून निघून जा. येशूच्या नावात मी तुम्हाला कमांड देते. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. आमेन. 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 आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू आय लव्ह यू होली स्पिरिट. आय लव्ह यू.